आतापर्यंत ठाण्यामध्ये विविध गणपतीचे देखावे आपण पाहत आलो, मात्र पुन्हा एकदा सामाजिक संदेश देणारा असं एक मंडळ आहे ठाण्यातील पडवळनगर वागळे इस्टेटमध्ये ओम सन्मित्र मित्रमंडळ। त्यांनी देखील एक सामाजिक संदेश आणि सण कसे असतात, कशाप्रकारे साजरे करावे असा पूर्ण संदेश त्यांनी आपल्या मंडळात गणरायाच्या ठिकाणी देण्यात आला आहे। ही भली मोठी मूर्ती हे सर्वांचंच लक्ष वेधत असते, मात्र दुसरीकडे गणरायाच्या आजूबाजूचा परिसर जे आहे ते कशा प्रकारचे सुरू आहेत, आपल्या इकडचे सण ते देखील दाखवण्याचा प्रयत्न या सन्मित्र मित्रमंडळाने केलेला आहे। आपल्यासोबत ओम सन्मित्र मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, कशा प्रकारचा देखावा एकंदरीत किती दिवस लागले सादर करायला, आणि खास करून मूर्ती एक सुबक आहे, किती फुटाची मूर्ती आहे, कशा प्रकारची या ठिकाणी सजावट करण्यात आली? आपलं ओम सन्मित्र मंडळ पडवळनगर वाघे इस्टेट ठाणे यांचं आपलं 47वे वर्ष। आपली ही मूर्ती आहे 12 फुटाची। आम्ही या ठिकाणी एका वर्षामध्ये आपले येणारे मराठी सण आता पूर्वी जे सण आपण साजरे करायचो ती पद्धत, आणि आत्ता सध्या जे सण साजरे होतात, आणि आपण इथे त्यासोबत आधीचे जे लहानपणी आपण जे खेळ खेळत होतो, जुन्या आठवणी, एकत्र बसून जे खेळ खेळले जायचे किंवा एकत्र येऊन जसे ज्येष्ठ कुठले सणवार साजरे करायचे, किंवा टी व्ही बघणं, एकत्र फिरणं, एकत्र गप्पा मारणं, एकत्र खेळणं, असे आपण एकत्रपणे जसं पूर्वी राहत होतो। पण आत्ता सध्या बदलती जग हे आपण बदलते युग आत्ता जे दाखवलेलं आहे की ते काही आत्ताची मुलं मोबाईलवरती ऑपरेटिंग वगैरे करत बसतात, किंवा गेम खेळतात, पबजी वगैरे, किंवा पार्ट्या, हुक्का पार्लर, अशा वेगवेगळ्या बाईक राईड, मारामारी, या सगळ्या सध्या ह्या आपण अशा पद्धतीने इकडे ही थीम दाखवली आहे की जुने सण या ठिकाणी साजरा करताना खास करून दाखवण्यात आलेले आहे। इथे आपण गुढीपाडवा दाखवलेला आहे, रक्षाबंधन दाखवलं आहे, नागपंचमी, वटपौर्णिमा, हंडी, बैलपोळा, नवरात्र, भाऊबीज, दिवाळी, असे आपण गणपतीचा गणेशोत्सव, असे हे आपण सण दाखवलेले आहेत इकडे। नक्कीच हंडी हे ठाण्यासाठी सुप्रसिद्ध ठिकाण आहे, केंद्रबिंदू आहे। खास ही सजावट करताना कशा प्रकारचे या ठिकाणी उभारण्यात आले, किती दिवस लागले असेल? हे चलचित्र उभारण्यात कमीत कमी आम्हाला 15 दिवस गेले, आणि हे आता आपण जोपर्यंत म्हणजे गणपती सुरुवात झाल्यापासून पहिल्या दिवसापासून आपण लोकांना या आपल्या सणांसाठी जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही इकडे लोकांना आपल्या सणाची माहिती ही सगळीकडे पोचण्याकरता आम्ही हे चलचित्र उभारलेलं आहे। नक्कीच जे ऑपरेटिंग करतात चलचित्र याच ठिकाणी ते काका देखील आपल्यासोबत आहे। काका, किती वेळाचं हे चलचित्र आहे आणि कशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी हाताळतात? दिवसभरात सकाळ, संध्याकाळ, दुपार अशा वेळेस लोक येत असतात दर्शनासाठी? सकाळपासून ते संध्याकाळी 12-1 पर्यंत चालू असतं, आणि साधारण 7 मिनिटाची कॅसेट आहे, आवाज आहे। काय एकंदरीत लोकांनी या संदर्भात त्यांच्या या ठिकाणी सूचना मांडल्या आहेत? कशा भावना तर चांगल्या आहेत, चांगलं सगळे म्हणतात चांगलं झालं आहे, फक्त म्हणजे सगळ्यांना आवडलं आहे। हो, गेल्या वर्षी कशा प्रकारचं चलचित्र होतं आणि यंदा? गेल्या वर्षी काय ते व्यान हे होतं ना, चंद्रयान होतं। हो, नक्कीच गेल्या वर्षी चंद्रयान होतं, आणि यंदा देखील मराठी जे सण आहेत ते कशा प्रकारे साजरे करत असतात हे सर्व हा देखावा चलचित्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। ओम सन्मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या ठिकाणी देखावा, भव्य देखावा साकारला आहे। तसं बघायला गेलं तर यंदाची पिढी आणि पहिल्याची पिढी कशा प्रकारे कार्यरत असायची हे सर्व देखाव्यामध्ये दाखवण्यात आले। त्यामुळे नक्कीच ओम सन्मित्र मंडळाच्या वतीने यंदा देखील देखावा सादर केला आहे। येणाऱ्या काळात देखील असेच देखावे सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन सुभाष सोरावेसह गणेश सोराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।